श्री स्वामी समर्थ. उद्या 17 ऑक्टोबर वसुबारस आहे, दिवाळीचा पहिला सण. तर आज मी तुम्हाला वसुबारस हा सण कसा साजरा केला जातो आणि घरच्या घरी पूजा कशी करायची हे सगळं आज आपण पाहणार आहोत. चला तर उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करू. वसुबारसने दिवाळीच्या सणाची सुरुवात केली जाते आणि हे सण धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. खरं तर वसुबारस हा सण गावाकडे खरोखरच्या गायवासराची संध्याकाळी पूजा करून साजरा केली जाते. पण शहरात राहणाऱ्यासाठी हे शक्य नाही, कारण शहरात गायवासरू मिळणे कठीण आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण घरच्या घरी पूजा कशी करायची ते पाहू. पूजेसाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहेत, तुम्ही बघून घ्या. आपल्याला अभिषेकासाठी पूजेसाठी गायवासरूची मूर्ती लागेल, गणपती बाप्पांची मूर्ती लागेल, बाळकृष्णाची मूर्ती लागेल, अभिषेकासाठी पाणी लागेल, दूध लागेल, फुलं लागतील, अष्टगंध लागेल आणि प्रसादासाठी मी गूळ घेतला आहे, गूळ आणि केळी घेतला आहे. तुम्ही काही गोडाचा प्रसाद करून घेऊ शकता. धूप लागेल, कुंकू लागेल, हळद लागेल, अक्षता लागतील आणि विड्याची पानं आणि अभिषेकासाठी ताम्हण लागेल आपल्याला. एकदा तुम्ही साहित्य पूर्ण चेक करून घ्या. आता आपण विधीला सुरुवात करू. विधी अगोदर आपण ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढून अक्षता फूल वगैरे वाहून एक चौरंग मांडून घ्यायचा. अशा पद्धतीने वरती एक कापड अंथरायचं. आता प्रथम आपण दीप प्रज्वलित करून घेऊ. थोडेसे अक्षता, हळदी कुंकू आणि दीप ठेवायचा आणि दीप प्रज्वलित करून घ्यायचा. दीप प्रज्वलित करून हळदी कुंकू लावून एक फूल समर्पित करून घ्यायचं, कारण आपण कुठल्याही पूजेची सुरुवात करते वेळेस दीप अगोदर प्रज्वलित करून घेतो, कारण साक्षीदार म्हणून आपल्याला अग्निदेवतांची पूजा करावी लागते. त्याच्यानंतर आपण गणेश पूजनाला सुरुवात करू. प्रथम आपण गणेशाला अभिषेक घालू. अभिषेक घालते वेळेस हा मंत्र म्हणावा. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपते नमः. मूर्ती स्वच्छ करून 2 विड्याची पानं घ्यायची, त्यावर थोडीशी अक्षता, हळदी कुंकुम आणि गणपती बाप्पांना ठेवायचं. आता गणपती बाप्पांना अष्टगण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि एक फूल ठेवायचा आणि ओम गण गणपतेय नमः असं म्हणत पूजा करायची. त्याच्यानंतर आपण बाळकृष्ण आणि गायवासरूच्या मूर्तींना अभिषेक घालून घेऊ. अभिषेक घालते वेळेस हा मंत्र म्हणावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 आता 2 विड्याची पानं ठेवायची, त्यावर थोडीशी अक्षता, हळदी कुंकुम आणि गायवासरूची मूर्ती ठेवायची आणि अष्टगंध हळदी कुंकुम लावायचं मूर्तीला आणि एक फूल ठेवायचा. त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्तीसाठी अक्षता, हळदी कुंकू, बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची, अष्टगंध लावून घ्यायचं, त्याच्यानंतर एक फूल ठेवायचा. आता आपण धूप लावून घेऊ. धूप 3 वेळा ओवाळून घ्यायचं. ओवाळते वेळेस हा मंत्र म्हणायचा. धूपम अगर्पयामी, धूपम अगर्पयामी, धूपम अगर्पयामी. आता आपण दीप ओवाळून घेऊ. दीप ओवाळते वेळेस पण हा मंत्र म्हणायचा. दीपम दर्शपयामी, दीपम दर्शपयामी, दीपम दर्शपयामी. आता प्रसादासाठी आपण ह्या 2 बोटांनी भरीव मंडल काढायचा पाण्याने आणि प्रसाद समर्पित करायचा. गूळ आणि केळी. प्रसाद ठेवून झालं की 3 वेळा पाणी फिरवायचे आणि पाणी फिरवते वेळेस गायत्री मंत्र म्हणावा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. प्रसादम समर्पयामी, प्रसादम समर्पयामी. त्याच्यानंतर परत पाणी फिरवून गायत्री मंत्र म्हणावा.
ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् आणि नमस्कार करून घ्यावा। त्याच्यानंतर आपण आरती करू। आरतीमध्ये प्रथम गणेश देवतांची आरती म्हणायची, नंतर देवीची आरती म्हणायची। आणि वसुबारस म्हणजे काय? गायीचा सन्मान करण्याचा वसुबारस हा दिवस आहे। हा सण अश्विन कृष्ण द्वादशीला साजरा केला जातो। या दिवशी गायीला तिच्या पाडसासह पूजतात। वसू म्हणजे धन आणि त्यासाठी आलेली बारस म्हणजे द्वादशी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा।